नमस्कार तोडकर साहेब. नमस्कार, बोला ना. सर मला एक सांगा, शेतकऱ्याला आता 6 ऑगस्ट मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना फवारणीचे नियोजन करायचे व खतं देण्यासाठी त्यांना आता वातावरण कसं राहील आता पुढील? मागील रेकॉर्डमध्ये सांगितल्याप्रमाणे उघडीप महाराष्ट्रामध्ये मिळाली आहे. आणि विशेष करून जसं सांगितलं त्या पद्धतीने संध्याकाळी काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी पाऊस देखील झालाय. त्यामध्ये 10% भाग आला, 90% भागांना उघडीप होतीच. सोलापूरमध्ये काही ठिकाणी झालाय, इकडे संखराजामध्ये काही ठिकाणी झालाय, अशी कंडिशन पाहायला मिळते. आणि आजच्या 6 तारखेला उघडीप आहे, सूर्यदर्शन देखील होईल. पण सकाळच्या वेळेला थोडं घोंगारण, ढगांची गर्दी, एखादा बुरबुरीचा सटकारा असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करायचं काम नाही. पण फवारणीचं नियोजन संपूर्ण जिल्ह्यात काही काळजी करायचं काम नाहीये. आणि विशेष म्हणजे पुन्हा एकदा 8-9ला, जसं मी मागच्या वेळेसही सांगितलंय, 8-9ला वातावरण बिघडणार आहे. त्यामध्ये फवारणीचं नियोजन करता येत नाही. पण पश्चिम महाराष्ट्राला, खानदेशाला त्याही वेळेस उघडीप मिळणार आहे. सर तुम्ही काही शेतकऱ्याचे कॉमेंट घेण्यासाठी मागील कॉलमध्ये सांगितले होते. त्या कॉलमध्ये काही शेतकऱ्यांचे कॉमेंट आलेत की अजूनही त्यांच्या काही जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार होतोय आणि काही ठिकाणी नुसते आभाळ येते व बुरबुर होते. तर अशा ठिकाणी कधी पाऊस चांगला होईल? बघायला गेलं तर आता खंडाची चावल लागणार आहे महाराष्ट्राला 12 ऑगस्टपासून. तर ज्यांना बुरबुर झाले तो पश्चिम महाराष्ट्रातला भाग असेल किंवा आपला तेलंगणाचा परिसर असेल, तर अशा शेतकऱ्यांना विनंती, तुम्हाला परतीच्या पावसाशिवाय मोठा पाऊस नाही, अन्यथा या पावसामध्ये बुरबुर, फटकारे वगैरे होतच राहतील. काळजी करण्यासारखी गोष्ट नाही, कारण की गेल्या जिल्ह्यामध्ये त्यांचा पावसाचा प्रभाव चांगला राहणार आहे. वेली वगैरे तुमच्या भरतील. आणि ज्या भागामध्ये सारखा पाऊस पडतोय त्यांना विनंती असेल, तुम्हाला आता कालपासून बऱ्यापैकी उघडीप मिळाली आहे. पण ही उघडीप आजच्या आणि कदाचित काही ठिकाणी उद्याच्या दिवस सुद्धा राहू शकते, म्हणजे 7 ऑगस्टपर्यंत. तर त्याचबरोबर 8-9ला परत एकदा पूर्व विदर्भातल्या काही विदर्भातल्या जिल्ह्यांना पुन्हा एकदा झडीसारखं वातावरण राहील. काही ठिकाणी पूर्व विदर्भातल्या वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे उद्याच्या 8-9ला. पण याचा फटका पश्चिम महाराष्ट्राला नाही आणि खानदेशालाही नाही आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना देखील शेतीची कामे करण्यासाठी 8 तारीख सुद्धा पोषक करणार आहे. जशी 7 होती, 6 होती आणि 5 देखील होती. त्याचबरोबर महाराष्ट्राला संबंध महाराष्ट्र पुन्हा एकदा ती उघडीप चांगली निरंतर राहणार आहे. त्यामध्ये 8 दिवसाला एखादा पाऊस येऊ शकतो. त्यानंतर त्यामध्ये वापसा वगैरे होणं, शेतीतले काम करणं. सरळ सरळ सांगायचं की 10-12 पासून हा खंडाची चावल लागते, काही ठिकाणी 14 पासून चावल लागते. त्यामुळे काळजी करण्याचं पुन्हाही काही कारण नाही. परत काही शेतकऱ्याचा असा प्रश्न आहे की हा खंड किती दिवस राहील? खंडाची पूर्वकल्पना आपण याच्या अगोदर दिली होती. खंड हा 25 ते 30 दिवसाचा आहे. म्हणजे जिल्ह्यानुसार वेगवेगळी कंडिशन. आता उदाहरणार्थ निलंगा बाजूमध्ये सांगायचं मला तर आजपासूनही खंड म्हणलं तरी चालतोय, कारण की नुसतं बुरबुर वगैरे येते. आणि यांचा खंड 8-9 पासून स्टार्ट होतोय. जवळपास 10 पासून जरी धरलं तरी चालतंय. 10 पासून तर दिनांक 6 सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे, म्हणजे 125 ते 30 दिवसाचा कालावधी म्हणूयात. त्यानंतर महाराष्ट्राचा खंड जो आहे पश्चिम महाराष्ट्राचा, तो पण 12 तारखेपासून स्टार्ट होतोय. पूर्व विदर्भाचा खंड 16 तारखेपासून किंवा 15 तारखेपासून स्टार्ट होते आणि तो खंड 7-8 सप्टेंबर परती राहील. म्हणजे तुम्ही 7-8 तारखेपर्यंत धरून चला की आपल्याला किती दिवसापर्यंत खंड मिळू शकतो. आणि विशेष म्हणजे ह्या खंडामध्ये सुद्धा मी कसंही खंडाच्या रिपोर्टमध्ये 25 जुलैला सांगितलं की 18-19च्या कालावधीमध्ये पाऊस तयार होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे त्यावेळी समाधानकारक पाऊस होऊ शकतो. पण भाग बदलत आहे. सोडणाऱ्या गावांना पुन्हा 8 दिवस तो सोडू शकतो. त्यानंतर मेन म्हणजे जे खंडाची तीव्रता आहे ती गेल्या वर्षी तुलनेमध्ये 50% कमी आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखं त्यामध्ये काही नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद.